जीवन म्हटलं की संघर्ष आलाच. त्यातच घरात 18 विश्व दारिद्र्य असले तर संघर्षाला पारावार राहत नाही. ही संघर्ष गाथा आहे मूर्तिजापुरातील एका कर्तृत्ववान 67 वर्षीय मुस्लिम महिला हमीदा बी शेख सिकंदर यांची. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. त्यातही 30च्या ऐन तारुण्यात नवऱ्यानं साथ सोडली. घरात 2 मुली 2 मुलं असे 4 चिमुकले. अशा परिस्थितीत करायचं तरी काय असा यक्ष प्रश्न हमीदा बी समोर उभा ठाकला. त्यातही मुस्लिम असल्यानं मोलमजुरीसाठी घराच्या बाहेर बुरखा न घालता बाहेर पडणे हमीदा बीसाठी तर शक्यच नव्हतं. परंतु पोटाची भूक आणि 4 चिमुकल्यांचा जगण्याचा आणि भविष्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अशा परिस्थितीत सामाजिक बंधने बाजूला ठेवून हमीदा बी कमरेला पदर खोचून बाहेर पडल्या आणि इथून सुरू झाला त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास. मेहनत करके बच्चों को पाली हूँ, उनको पढ़ाई लिखाई उनके शादियाँ मिलवाने करी. इस पानी के ऊपर 25-26 साल हो गए या 27 साल हो गए मैं बाज़ार में हूँ खुल जवानी की. और जब से मैं पानी की मेहनत कर रही हूँ तो अभी भी वही चालू है. अभी कितने साल के हैं? मैं अभी 60 के ऊपर हो गई, मतलब 60-65 साल की हूँ. तो भी डब्बे उठाती, मेहनत करती. हमीदा बी मूर्तिजापूर येथील लकडगंज परिसरात राहतात. घराजवळ शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. त्याच आठवडी बाजारात पाणी वाटण्याचा व्यवसाय त्यांनी निवडला. सुरुवातीला 2 पिंप हापसावर हापसून डोक्यावर घेऊन त्या बाजारातील प्रत्येक फळीवर पाणी वाटप करायच्या. कालांतरानं त्याने सायकल कटला भाड्यानं घेऊन हा व्यवसाय 10 पिंपांवर नेला. याबरोबर 4 मुलांच्या शिक्षणाचा भारही त्यांच्या डोईवर होताच. आता हमीदा बी 67 वर्षाच्या आहेत. याही वयात त्या आपल्या सायकल रिक्षावरचा मालभाव कटल्यातून 10 ते 15 पाण्याने भरलेले पिंप वाहून नेत बाजारात प्रत्येक फळीवर पोहोचवतात. ही सगळं मी जसा बाजार होता तशी ती पाणीच विकून राहिली त्यावेळेस पासून. तुझ्या मेहनतीविषयी काय सांगणार? मेहनत भरपूर आहे तिची. कष्टाचे पैसे आहेत तिचे. जे कमावून जे राहिली ते कष्टानं कमावते. फार कष्ट करते. आजच्या परिस्थितीत त्यांच्या व्यवसायानं बरीच प्रगती केली असून आता त्या बाजारात किमान 200 पिंप विकतात. यातून त्यांना 1,500-2 हजार रुपये मिळत होते. हमीदा बी यांच्या वयोमानानुसार काम होत नसल्यानं त्यांची 2 मुले या कामात त्यांना मदत करतात. याच कामातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मेहनत करी, बहुत कब्रस्तान मसान खाई, किधर किधर से हमने पानी लाकर बाजार में दिए और अपना पेट की बराबरी करे. मतलब अपने को तो खाने के लिए तो लगता ही था, तो इसलिए मेहनत तो बहुत करना पड़ी. यानी पानी का काल गिरा था. जब भी पीने को पानी नहीं मिलता था हम बाजार में फेंकने को पानी ला के देते थे. कितनी कमाई होती है दिन भर में बाजार से? मतलब 1000-1500. अभी जो भी काले का 2000 भी होती है. इसके पीछे मेहनत भी लगती है? इसके पीछे मेहनत तो बहुत सारी है. बच्चे भी मेहनत करते, मैं भी करती हूँ. मेरे पाँव से अभी फ्रैक्चर हो गया था, मेरे पाँव से डब्बे नहीं उठाए गए. फिर भी आप कटला खींचती? मैं कटला खींचती. हमीदा बी यांना 4 अपत्य असून त्यातील एक मोठी मुलगी आयशा ही पदवीधर आहे व B.Ed पूर्ण केलेला आहे. तर दुसरी मुलगी इंग्रजी माध्यमातून 10वी झालेली आहे. आयशाला IPS अधिकारी व्हायचं होतं. यासाठी तिनं पोलीस शिपाई व बँकेत कारकून पदाची नोकरी धुडकावली. परंतु परिस्थिती आडवी आल्यानं यशाची कोरोना काळात लग्न उरकावे लागले. यामुळे तिचं IPS होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. हमीदा बी यांच्या संघर्षाला जनमत लाईव्ह न्यूजचा सलाम. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.